शेगाव इकडे बघा। हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत संत श्री गजानन महाराज मंदिर शेगावला। तर आम्ही भुसावळ सावदावरून जातो शेगावला। 2 तासाचं अंतर आम्हाला पार करायचं आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत। सकाळचं वातावरण अतिशय थंड आहे, मस्त हवा सुरू आहे। टेम्परेचर तर आहेत भुसावळ जळगाव जिल्ह्यामध्ये खूप टेम्परेचर आहे। पहिल्यांदा शेगावला आम्ही फॅमिली सोबत जातोय, शिवाय बच्चे कंपनी आमच्या सोबत आहे, तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे। तर शेगावला जायच्या आधी आम्हाला नांदुरा नावाचं गाव लागलेलं। त्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे 105 फूट उंच अशी हनुमानाची सुंदर अशी देखणी मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असं तिथे मंदिर आहे। तर तुम्ही शेगावला जात असाल तर या गावाला आणि या हनुमानाच्या मोठ्या अशा मूर्तीला नक्की भेट द्या। स्पेशली तुमच्या लहान मुलांना ही जागा अतिशय आवडेल। इथे मोठं असं सिंहाचं स्टॅच्यू पुतळा आहे आणि त्याच्या आतमध्ये जीप उघडून तो सिंह आहे। त्याच्या आतमध्ये आम्ही या तिघांना तनुषला, दुर्विकला आणि विहांशला बसवलेला आणि गांधीजींची 3 माकडे म्हणून यांचं आम्ही अतिशय छान असं इथे फोटो सेशन केलेलं। शेगाव तर आम्ही पोहोचलेलो आहोत शेगावमध्ये। तर शेगाव जे मंदिर आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे फ्रीमध्ये पार्किंग आहे, फ्रीमध्ये जेवण आहे, फ्रीमध्ये चप्पल तुमचं स्टँड आहे, चप्पल सुविधा आहे आणि जे सेवा करणारे जे असतात ते फ्रीमध्ये काम करतात। आणि वैशिष्ट्य म्हणजे विदर्भातील पंढरपूर म्हटलं जातं शेगावला। तर इथे नवीन फॅसिलिटी सुरू झालेली आहे। जे पार्किंग आहे तुम्हाला अवेलेबिलिटी माहिती पडतं, कॅपॅसिटी माहिती पडतं आणि कुठे पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे ते लगेच तुम्हाला सगळं डिजिटल झालेलं आहे। शेगावमध्ये स्पेशली पार्किंग एरिया आहे तो पूर्ण डिजिटल झालेला आहे। आणि पार्किंगला गाडी लावल्यानंतर आम्ही शेगावच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। मंडेला आम्ही शेगावला गेलेलो तरी आम्हाला 1 तास लागले दर्शनासाठी। तर विचार करा सॅटर्डे संडेला किती गर्दी राहत असेल आणि प्रचंड गरमी होत होती। 46 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं। त्यामुळे आम्ही आनंदसागर जायचं टाळलं कारण छोटे मुले आमच्यासोबत होते। तर जेवणामध्ये आम्ही भाकर, पोळी, भात, आलूची भाजी, वरण आणि शिरा होता आणि हे जेवण पण अतिशय स्वादिष्ट होतं। तर मंडळी हा होता आजचा छोटासा आपला ब्लॉग शेगावचा। मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। ब्लॉग आवडला असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गणगणात बोलते गजानन महाराज की जय।